जागतिक लोकशाही दिनानिमित्त आज बुलढाणा येथील आंबेडकर नगर येथे संविधानाचं प्रास्ताविकाचं जे वाचन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत जयश्रीताई शेळके आहेत। काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आजच्या दिवसाला ते आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। ताई, काय सांगाल, आज या ठिकाणी संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलेलं आहे। आज सर्वप्रथम जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते। आजचा दिवस हा संयुक्त राष्ट्र संघाच्या माध्यमातून 2008 सालापासून जागतिक लोकशाही दिन म्हणून साजरा करण्यात येतोय आणि आजच्या दिवशी खरं म्हणजे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी, मजबूतीकरणासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे। भारत हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून हा जगासमोर एक उदाहरण आहे आणि त्याच भारतामध्ये आज देशात असेल, राज्यात असेल किंवा इथे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातही असेल, लोकशाही ही कुठेतरी धोक्यात आलेली आहे। गुंडशाही आणि तानाशाही एक प्रकारची वाढण्याचं काम हे मागच्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास येतंय। त्याला विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी, पुन्हा एकदा लोकशाहीची मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने लोकशाहीचं आपल्या इथलं जे प्रतीक आहे, संविधानाची प्रास्ताविका, त्याचं वाचन केलं। ताई, आपल्याला वाटते का बुलढाणा विधानसभा क्षेत्रात जे काही सुरू आहे, आरोप प्रत्यारोप चालू आहेत, त्यामध्ये लोकशाही आपल्याला या ठिकाणी दिसते का? मला असं वाटतं की लोकशाही दिसते का हा तुमचा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे की आज बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये एक प्रकारे लोकशाहीची गळचेपी त्या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे। हुकुमशाही आणि गुंडशाही त्या ठिकाणी लोकशाहीच्या ऐवजी वाढवण्याचं काम या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये होत आहे आणि ते चुकीचं आहे। त्याचा निश्चितच राग आणि त्याच्याबद्दलचा अत्यंत द्वेष हा इथल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधल्या जनतेच्या मनामध्ये नक्कीच आहे। जनता ही शेवटी सार्वभौम असते, लोकशाहीच्या केंद्रस्थानी ही जनता असते आणि ज्यावेळी जनतेच्या हातामध्ये मतदानाचा अधिकार आहे त्यावेळी नक्कीच आपल्या मतदानातून, मतपेटीतून या लोकशाहीची गळचेपी करणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। मुख्यमंत्री यांचा दौरा जिल्ह्यात आहे। लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात देखील त्यांचा शासकीय कार्यक्रम या ठिकाणी आहे। आपल्याला वाटते का ही जी लाडकी बहीण आहे ती सुरक्षित आहे? लाडकी बहीण आज राज्यामध्ये कुठेही सुरक्षित नाही। अनेक घटना ज्यांचा नामोल्लेख जर केला आपण तर खूप मोठी यादी आज आपल्या समोर येईल। दुर्दैवाने अनेक घटना मागच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये ह्या आपल्या राज्यामध्ये घडल्यात। लाडक्या बहिणीला आपण अनुदान देत आहे त्याच्याबद्दल कोणाचीही नाराजी नाही, परंतु एकीकडे लाडक्या बहिणीला अनुदान देत असताना दुसऱ्या बाजूला सोयाबीनचे भाव आपण वाढवले नाहीत। आपण त्या ठिकाणी इतर शेतमालाचे भाव, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, याचे भाव वाढवले नाहीत। आपण खतांचे, बियाण्यांचे भाव हे अति वाढवून ठेवले, जेणेकरून लाडक्या बहिणीला तिचा संसार करण्यासाठी त्या ठिकाणी खूप मोठी कसरत करावी लागते। एका बाजूला 1500 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला आज घरकुलांचे सुद्धा केवळ पहिले हप्ते लोकांना मिळालेत। श्रावणबाळ योजनेचे आज त्या ठिकाणी अनेकांना अनुदान मिळालेलं नाहीये। इतकंच नाही तर मी माहिती घेतली, अनेक शिक्षकांचे पगार अजूनही आज अर्धा महिना होत आला तरीही मिळालेलं नाही। लाडक्या बहिणीला तिच्या कुटुंबातल्या सदस्यांना त्या ठिकाणी नाराज करून, कुटुंबातल्या सदस्यांच्या हातचे पैसे घेऊन तिला पैसे नकोय। लाडक्या बहिणीला सुरक्षितता हवी आहे, लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी आश्वासकता हवी आहे, लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी महागाई नकोय आणि तिच्या शेतमालाला त्या ठिकाणी भाव पाहिजे। हे जर तुम्ही देऊ शकत नसाल तर मला नाही वाटत की ज्या उद्देशाने या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, महिलांच्या मतावर डोळा ठेवून, ते जे काही त्यांचा उद्देश आहे तो निश्चितच सफल होणार नाही। निश्चितच। तर या होत्या जयश्रीताई शेळके, ज्यांनी जी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या संदर्भात महिला जरी या ठिकाणी आनंदित असल्या तरी त्यांच्या परिवारातील जे शेतकरी कुटुंब असेल किंवा बेरोजगार कुटुंब असेल, त्यांच्या तोंडचा घास त्यांनी पळवून हा लाडक्या बहिणीला देण्याचं काम या सरकारनं केलं असल्याची ठाम भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।